आज आपण चौथ्या लेक्चरमध्ये नवीन भाग शिकणार आहोत. याच्यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर मीन जे आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये पाहिलं होतं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर इथे थोडं वेगळं आहे. लेट एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर एन अँड पी, then mean or expected value is denoted by mu or capital EX and is given by mu is equal to EX equal to NP. आपल्याला इतकं लक्षात ठेवायचं आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये मीन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर आपल्याला विचारली असेल तर त्याची EX ची व्हॅल्यू काय असेल NP and the variance is denoted by VAR of capital X. असंच आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा आपण लिहिलं होतं. अँड इज गिव्हन बाय व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू एन पी क्यू, एन इंटू पी इंटू क्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन काय एन पी, व्हेरियन्स म्हणजे काय एन पी क्यू आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज डिनोटेड बाय SBX or sigma x and is given by standard deviation of x plus sigma x is equal to square root of variance of x. तर आपल्याला लक्षात फक्त तीन जे ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू लिहिल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत की एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन म्हणजे NP, व्हेरियन्स म्हणजे NPQ आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ x. म्हणजे आपल्याला या तीन व्हॅल्यू काढायच्या या पार्टमध्ये. तरी थोडं केअरफुली लक्षात घेऊन घ्या. एक्सपेक्टेड व्हॅल्यू NP, व्हेरियन्स NPQ, स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ x. आता आपण एक्झाम्पल कॅल्क्युलेट करूया यावरती. यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे. लेट द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल x be probability of x is equal to 4cx into 5 by 9x into 4 by 9 4 raised to power 4 minus x for x is equal to 0 1 2 3 4. आता आपण नुकतंच पाहिलं की एक्सपेक्टेड व्हॅल्यू x किती असते NP, व्हेरियन्स ऑफ x किती राहते NPQ आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x किती असते पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ x. एवढं लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे. सोल्युशन. नाउ we have probability of x is equal to x cubed 4cx into 5 by 9 raised to power x into 4 by 9 raised to power 4 minus x. आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये वारंवार एक्झाम्पल सोडवले. तर आपण जर इथे कम्पेअर केलं तर दिस गिव्स काय असते हा NCX म्हणजे n ची व्हॅल्यू n इज इक्वल टू 4. हा काय असतो फॉर्म्युला ऍक्च्युअली प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू NCX p रेज टू पॉवर x q रेज टू पॉवर n मायनस x. इथे n च्या ऐवजी किती आला 4 म्हणून n इज इक्वल टू 4. ठीक आहे. p च्या ठिकाणी किती आला p च्या ठिकाणी 5 by 9 that is p is equal to 5 by 9. q च्या ठिकाणी किती आला 4 by 9 this gives q is equal to 4 by 9. आपल्याला NPQ या व्हॅल्यू माहित झाल्या की एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढता येते व्हेरियन्स काढता येते. ठीक आहे. तर आपण NPQ मिळालं आणि त्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू EX is equal to y know that n into p, n is 4 into p is 5 by 9. ठीक आहे. त्याची कितीला 20 by 9. EX is 20 by 9 and variance of x is equal to NPQ that is n is 4, p is 5 by 9, q is 4 by 9. ठीक आहे. किती 4 4 जा 16, 16 5 जा 18 अपॉन 18 असं आपल्याला हे विचारलं आहे. समजा इन केस तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं टाकलं असतं या एक्झाम्पल मध्ये SP ऑफ x that is positive square root of variance of x that is किती आला स्क्वेअर रूट 80 upon 81.
समजा विचारलं असतं तर याप्रमाणे आपण या व्हॅल्यू मिळवल्या आहेत की दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून NPQ मिळवायचं. त्यावरून EX म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारली तर तुला EX कॅल्क्युलेट केलं आणि व्हेरियन्स ऑफ एक्स विचारलं होतं ते कॅल्क्युलेट केलं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑल्सो फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स म्हटलं असतं तर त्याप्रमाणे त्याला सॉल्व्ह करू आपण. विचारलं तर सोडवायचं नाही तर काही गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलं होतं आपल्याला त्यावरून आपण NPQ मिळवलं. आता त्यावरून NPQ मिळालं आणि NPQ मिळवून त्यामध्ये आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स कॅल्क्युलेट केलं होतं. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिले आहे, व्हेरियन्स दिला आहे, यावरून N and P हे पॅरामीटर आपल्याला काढायचे आहे. सोपे एक्झाम्पल आहे. Now given EX is equal to 6 and variance of X is equal to 4.2, then we have to calculate N and P. But we know that EX is NP equal to 6 and variance EX is equal to NP, that is NP is equal to 6. Variance of X is equal to NPQ. NPQ is equal to 4.2. आता पहा या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय घ्यायचं आहे N ची आणि P ची व्हॅल्यू मिळवायची. तर आपण याच्यामध्ये NP ची व्हॅल्यू ठेवू आपण तर आपल्याला Q ची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. याच्यामध्ये ठेवू आपण याला 1 पुट इन 1 वैदिक किती पहा NP इज इक्वल टू आपण 6 ठेवलं 6 into Q is equal to 4.2, that is 6. Q is equal to 4.2 upon 6. कितीला रिझल्ट 0.7 येणार. that is therefore Q is equal to 0.7. आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर N नाही मिळालं, P नाही मिळालं, Q मिळाला. बट we know that P plus Q. Now we know that in probability P plus Q is equal to 1. That is P is equal to 1 minus Q. So आपण Q काय काढलो होतो 1 minus P. That is 1 minus Q is 0.7. That is 0.3. P ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.3. ही व्हॅल्यू ठेवा आपण या इक्वेशन याला 2 देऊन टाकू आपण 2 याला इक्वेशन 1 म्हणू आपण. पुट इन इक्वेशन 1 वैदिक N P किती आला 0.3 is equal to 6. that is N is equal to 6 upon 0.3. आता याला जर आपण भागलं काय घ्या N is equal to 6 into 10 upon याला 10 ने पुन्हा 10 ने भागून टाका म्हणजे कितीला 3. ठीक आहे. that is N is equal to 3 2 are 6, that is 2 into 10, that is N is equal to 20 and thus N is 20 and P is 0.3. एवढा आपल्याला सगळे. तर याप्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. Next example, like given that the random variable x follows binomial distribution with parameter n and p. If n is equal to 10 and p is equal to 0.4, find x and variance of x. ठीक आहे. यामधलं पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. given n is equal to 10 and p is equal to 0.4, then we have to find x and variance of x. But we know that EX किती आहे NP. variance of किती आहे NPQ. म्हणजे आपल्याला पहिल्यामध्ये म्हणजे आपल्याला NP आणि Q ची व्हॅल्यू मिळवायची एवढं लक्षात ठेवायचं. त्यापैकी आपल्याला केवळ N ची व्हॅल्यू दिली आहे आणि P ची दिली आहे. Q कॅल्क्युलेट करायचा आहे आणि therefore Q is 1 minus P, that is 1 minus 0.4, that is 0.6.
Q ची व्हॅल्यू आपल्याला 0.6 मिळाली आणि therefore EX is we know that EX is NP. NP means N is 10 into P. P is 0.4. 10 ni 0.4 ला मल्टिप्लाय केलं तर 4 मिळणार. And variance of X, that is NPQ. NPQ, N is 10, P is 0.4, Q is 0.6. That is 10 into 0.24. That is 2.4. Variance 2.4 मिळणार आणि EX मिळणार आपल्याला 4 या पहिल्या एक्झाम्पल करता. ठीक आहे. दुसऱ्या एक्झाम्पल करता दिलेली इन्फॉर्मेशन second given P is equal to 0.6 and EX is equal to 6. Therefore, we know that EX is NP. NP equal to 6. But P is 0.6 equal to 6. That is N is equal to 6 upon 0.6. N equal to याला 10 ने मल्टिप्लाय करू म्हणजे कितीला 60 upon 6 that is 10. N equal to 10 मिळेल आपल्याला. P माहित झाला, N माहित झाला आणि याच्यामध्ये विचारलं काय आपल्याला N विचारला आणि व्हेरियन्स ऑफ X विचारला तर N मिळाला. परंतु NPX म्हणजे आपल्याला व्हेरियन्स ऑफ X मध्ये NPQ पाहिजे आणि त्यानंतर P जर 0.6 असेल तर Q is equal to 1 minus P. 1 minus 0.6 that is 0.4 Q. ठीक आहे. and therefore आता आपल्याला फाइंड N and therefore N is 10. N झाला 10 and variance of X is NPQ that is N10, P 0.6, Q 0.4 that is 10 into 0.6 into 0.4 0.24, 10 into 0.24 that is 2.4. तर याप्रमाणे आपल्याला हे दोन एक्झाम्पल झाले. नंतरचे दोन एक्झाम्पल पाहणार आपण. नंतरचे एक्झाम्पल दिले आपल्याला given that X follows binomial distribution NP if N is equal to 25 X equal to 10 find P and standard deviation of X. स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलं म्हणजे आपल्याला व्हेरियन्स काढायचं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ X काय असते पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ X. ठीक आहे. तिसरा एक्झाम्पल आहे गिव्हन N is equal to 25 and EX is equal to 10. ठीक आहे. then we have to find P and standard deviation of X. तर आपल्याला NPQ च्या व्हॅल्यू पाहिजे काय आपण काढून घेणार याच्यामध्ये. तर N is 25 but we know that EX is NP is equal to 10. But N is 25, P is equal to 10. P is equal to 10 upon 25 that is 2/5. ठीक आहे. आणि त्यानंतर Q is 1 minus P that is 1 minus 2/5. 1 minus 2/5 that is 3/5. ठीक आहे. तर आता आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये फाइंड P. हा आपल्याला P मिळाला 2/5 त्यावर आपण Q मिळालं 3/5 and आता स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ X. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ X काढण्याकरता आपल्याला व्हेरियन्स काढावा लागतो. that is positive square root of variance of X. But we know that square root variance of X is NPQ. That is square root. N is 25. P 2/5. Q 3/5. 5 5s are 25. 25 cancel. 2 into 3 square root 6 आणि ही व्हॅल्यू 2 पॉइंट समथिंग काहीतरी येणार. ठीक आहे. तर हे याप्रमाणे आपण तिसरं एक्झाम्पल पाहिलं याच्यामधलं. चौथं कॅल्क्युलेट करणार आपण. 4
तर यामध्ये एकच त्याला आपल्याला गिव्हन n is equal to 10 and ex is equal to 8. Ex means np is 8. np is equal to 8. n ठेवूया आपण p equal to 8 by 10, that is 4 by 5. p माहित झालं, u is equal to 1 minus p, 1 minus 4 by 5, that is 5 LCM 5 minus 4, 1 by 5. p माहित झालं आपल्याला, q माहित झालं, n पण माहित आहे. and therefore variance of x equal to n pq. n is 10, p is 4 by 5, q is 1 by 5. ठीक, 5 2 जार 2 into 4 8 by 5 or 8 by 5 1.3, that is 6. 5 1 जार 5 3 35, 1.6 और 8 by 5 लिहिलं तरी चालेल. तर याप्रमाणे हा आपला युनिट इथे कंप्लीट होईल. थँक्यू.